मित्रांनो नमस्कार. आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि हा ब्लॉग ट्रॅव्हलिंग ब्लॉग आहे. ट्रेनिंग बद्दल जास्त काही चर्चा याच्यामध्ये होणार नाही, कारण की आता आम्ही कुठे आहे बघा, भारताचं शेवटचं टोक, रस्ताच संपला, दोन्ही बाजूनी समुद्र. आत्ताच धनुषकोडीला जाऊन आलो, तिथं काही शूट नाही केलं कारण की मजा करतो आम्ही, जास्त शूट करायला वेळ नव्हता. आणि समोर रस्ता बघा, काय भारी रस्ता आहे. आणि हा असाच रस्ता धनुषकोडी पर्यंत जातो, म्हणजे दोन्ही बाजूने समुद्र आणि डायरेक्ट द लास्ट लँड ऑफ इंडिया. खूप जास्त मजा करायला इकडं वातावरण तसं आहे. दोन्ही साईडनं बीच आहेत. बीचला पण आम्ही गेलतो, पण शूट तर काय केलं नाही. बघत इथनं पण आम्ही मीनाक्षी मंदिराला चाललोय, मीनाक्षी टेम्पलला, मदुराईला. तिथला काही सीन तुम्हाला दाखवतो. आणि आज आहे बुधवार, मार्केट चालू आहे, पण 4-5 दिवस आम्ही काही ट्रेडिंग करणार नाही. आणि कालच एक टाइमपास सॉरी ॲक्सिस बँकेमध्ये ट्रेड केला, त्याच्यामध्ये टार्गेट पूर्ण करून आम्ही ट्रिपचा खर्च निघालेला, विषय काढलेला. इथला आम्ही तिथलं 2-3 शब्द शिकलोय. पाणी बॉटल घ्यायला गेलो की आम्ही तन्नी बॉटल देतात लगेच. उनपेऱ्यांना काय चाललंय तमिळ मध्ये. आणि आम्ही सध्या 4 स्टेट चेंज करून पुढे आलेलो आहे. साऊथ नॉर्थ काय ठेवलं नाही. साऊथचा विषय, नॉर्थचा विषय. नॉर्थ मध्ये ना आता आपण साऊथ मध्ये दिल्लीकडे. हा, कर्नाटक बाउंड्री पास करून साऊथ मध्ये एंट्री मारलेली आहे. आणि आता परमेश मानला दाखवा, त्यांचं म्हणणं घ्या जरा. कार्तिक बद्दल त्यांना काय म्हणायचंय. पांबन ब्रिज सोडून आता आम्ही पुढे आलेलो आहे. आता आमचं नेक्स्ट प्लॅन मीनाक्षी टेम्पल आम्ही जाणार आहे. कार्तिक आमचा दोस्त, त्याला दाखवा तुम्ही. मित्रांनो मला बोलायचीच नाही काय, सोपं आहे का? सोपं आहे का? तर कार्तिकची थोडीशी मानसिक परिस्थिती हल्लेली आहे, कारण आमच्या एका भावाने त्याला खूप सारे चांगले उपदेश दिलेले आहेत आणि मोटिवेशन खूप वाढवलेलं आहे. 4 गोळ्या खाऊन तुम्ही आता मुसलमान व्हा, डायरेक्ट गाडी कोडाय कॅनल पाशी घ्या. पोराई केंद्रला मान आता डेंजर वाढायला लागली दुखायची. सर एवढं तुम्ही 1800 किलोमीटर गाडी चालाल, तुम्हाला कसं वाटतंय सर? अहो मला तुम्ही चालूनच दिली कुठे, तुम्ही भांडणं गाडी चालवायला. मी आता घेतली गाडी. गाडी एवढी भारी आहे की सर, की गाडी चालवायला भांडणं होत्याच. सोपं आहे का सर? सोपं आहे का? तुम्ही म्हणताय ते सगळं बरोबर आहे सर. मेट्रो वेस मध्ये असलं खाऊन काहीतरी. नाही का हो सर? काय नाही आम्ही म्हणाले, check झोप केलंय लागत. सर. आपण मी ही गोळी तू गुगलला सर्च करून बघितली कशी. बघितली मी, नावं बघूनच सांगतो. मेडिकल मध्ये काम केलं 2 वर्ष सर. सोपं आहे का? परमिट मला एक काढलंय घरी बघा. आता मी हाय गरिबी, पण थोडीशी गेली आहे. सोपं आहे का? सोपं नाही. सोपं आहे का? मित्रांनो मी 10च मिनिटात मदुराईला पोहोचतोय आणि खूप लवकर प्रवास कम्प्लीट होतोय, कारण की हा रस्ता असला टॉप क्वालिटीचा रस्ता आहे. मागच्या 150 किलोमीटर मध्ये एक पण स्पीड ब्रेकर नाही, एक पण खड्डा नाही, एक आपण जागेवरती आणि पण रोड नाहीये. एक घोरत पडलं पोर माग, एवढी भारी गाडी चालते. अशा प्रकारचं नियोजन आहे. त्याच्यामुळे ह्या जागेच्या तर मी पूर्णपणे प्रेमात पडलेलो आहे. संपला विषय. जेव्हा तुम्ही साऊथला प्रवास करताय, तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तिकडं मला असं दिसलंय की आपल्याला डेस्टिनेशन पेक्षा प्रवासात लय मजा आहे. फक्त तुमची आवडती लोक तुमच्या बरोबर पाहिजेत, मग माझा दुग्ना होत आहे. ओके, किती वाजल्यात? आता वाजलेत रात्रीचे 12:17. मित्रांनो 12:15 वाजलेले आहेत रात्रीचे. कोडाई कॅनलला आम्ही आता तमिळनाडूमध्ये, तमिळनाडूच्या टोकावरतीच आहे. सकाळी आम्ही धनुषकोडला होतो, त्यानंतर रामेश्वरम, आता आम्ही कोडाई कॅनलला आहे. यायला रात्री उशीर झाला, इथं मदुराईतनं आलो ना आम्ही. तिथं पण काय मोबाईलने शूट नाही करून दिला आणि माझी मान पण दुखत होती जरा, आता ओके झाली. तर शूट काय केलंच नाही, कारण की रस्ता तर हा पूर्ण अंधाराचा होता. घाट लय डेंजर घाट आहे बरं का, पण अंधार होता. उद्या सकाळी तुम्हाला टॉप लेवलचा व्ह्यू दाखवतो इथला. आणि विषय असा झाला, मदुराईत चप्पल काढली होती बाहेर मी आणि अर्णवनी, आणि दोघांच्या चपल्या गायब झाल्या. ह्यांच्या नाहीच झाल्या. तुमच्या कानात झाल्या चपल्या गायब. कदाचित आम्ही पाप कमी केलं असेल, काय सगळे चुकीचं आहे काही. ब्रँडेड चपल्या होत्या का आमच्या, कसं काय? त्यामुळेच गायब झालेली मोची आणि US पोलो. खरं सांगू का, मला डोक्यात आलं तर म्हणून कोण घेणार आपल्या चपल्या, ठेवून जा. असं 200 माणसांच्या चपल्या पडल्यात, जावी म्हणून शूज घालून फिरायला लागते मला. आणि त्या चप्पलच नवी घेतली. डेंजर थंडी आहे मित्रांनो, मजा येते बाई. पण फिरलं पाहिजे जिंदगीत, काय पण म्हणा. पैशांकडे बघायचं नाही, आपल्या लेवलने फिरायचं. मला असं वाटतं की फिरलं ना, इन्कम डबल होतो. काय जादू माहित नाही. मित्रांनो मी तुम्हाला रूम दाखवतो, चलो कम ऑन. हा आहे हॉल, कॉमन हॉल. आम्ही फक्त आजची रात्र राहणार इथं, सकाळ सकाळ गायब. ओके, आम्ही 5 जण आहेत, त्याच्यामुळे अशी रूम घेतलेली आहे.
आता ताणून द्यायची, झोपायचं, लय लोड नाही घ्यायचा. झोपतोय कोण रात्रभर म्हणा, पण तरी पण ओके. पळा. मित्रांनो, इथं नेटवर्क नाही आणि GST मुळे ऑनलाईन पेमेंट घेत नाहीत, त्यामुळे रूमचं पैसे कॅशमध्ये द्यावं लागत आहेत. असलं पैसे कशाला दाखवायच्यात ब्लॉगमध्ये? काय म्हणणं आहे तुझं? संपलं मित्रांनो, शेवटचा बंडल राहिलाय. एवढं संपलं की ट्रिप द एंड. आता सरांची आणि आमची दोघांची इंग्लिश बघा. विषय काय, इथं ह्यांना मराठी पण कळत नाही, हिंदी पण कळत नाही, तेलुगू आम्हाला जमत नाही, त्यामुळे आम्हाला इंग्लिशच बोलायला लागतं, आम्हाला इंग्लिश बी येत नाही. त्यामुळे आता विषय असा आहे तर भाई डेंजर गार आहे, डेंजर. रात्रीचे 1 वाजल्यात. किती गार आहे बघायचंय का? टेम्परेचर दाखव तिकडे, हे दाखव टेम्परेचर. 8 डिग्री 8 डिग्री 8 डिग्री पहिल्यांदाच आहे. भाईनी हॉट एसी लावलाय. आलुष्या काय, थांब पलीकडून बसू. आता माझं शूटिंग करणं बंद करा आणि सरांकडे घ्या, कारण मला लय गार लागते, मला चहा प्यायचं, तुम्ही डिस्टर्ब करू अजिबात. मला अजून एक चहा द्यावं. ह्यो काय म्हणलाय, मी चहा प्यालो कपडे काढून पळणार आहे रस्त्यावर. बाया परम्या एक पडताना व्हिडिओ काढा माझा. कसं आहे, काय करतो तू इकडून इथं पळत येतो मी, हा. बघू शकता ताकद काय आहे चहाची. हा चल 2 मिनिटात पेन लगेच पळ. चला आता ह्यांनी चहा प्यालाय, आता ह्यो कपडे काढून पळालाच पाहिजे. बघू शकता आता तुम्ही घ्या टाका, काढ तुम्हाला चहाची ताकद दाखवतो मला. चहाची ताकद. अंगावर काटा फुटलाय. सोपं नाही. अरे दादा, तुझ्या बॉडीवरती ना बनेल बॉडीवरती फाटलेला आहे, माझी ताकद बघू शकता. पळा. पळ पळ. हा सोपं नाही. तू बघू शकता 25 कप चहा प्यालाय. पळू शकतो, सोपं नाही. परमेश माने बाई शब्दाला पक्का आहे, शब्दाला पक्का आहे बाई. चहाची ताकद संपली नाही. बस बंद कर. मित्रांनो, अशा प्रकारे हा व्लॉग मी इथं संपवतो. का संपवतो मित्रांनो अशा प्रकारे हा व्लॉग मी इथं संपवतोय. रात्रीचे 2:30 वाजले, सकाळी उठून लवकर जायचे, जरा काम पडले ते आवरतो आणि उद्याचा सीन उद्या दाखवतो. बघू पुढचा व्लॉग केला तुम्हाला तो पण. बाय.